नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। बाबूराव राठोड, शिल्पा नाईक, प्रीती राठोड, किशोर शंकर जाधव, अमोल जाधव, डेंटिस्ट किंवा MDS अशी अपेक्षा। त्याचप्रमाणे माझा छोटा एक लहान भाऊ आहे, तो सिव्हिल इंजिनियर आहे। सबकास्ट बंजारा पालत्या और बीट आणि अब आर्थो डेंटिस्ट तर फर्स्ट इयर एलू भोपाल नमेस त्यांनो। ओके, मोबाईल नंबर 88 आणि माझा छोटासा ट्रॅव्हलचा बिझनेस आहे। तरी हा वधूवर परिचय मेळावा घेण्यामागचा उद्देश असा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये वधू आणि वर मिळणे फार कठीण झाले आहे। एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये मी कंटिन्युअसली बघत आलेलो आहे की लोकांनी याची दुकानदारी लावली आहे। ती दुकानदारी हाणून पाडण्याचं काम औरंगाबाद या ऐतिहासिक शहरापासून सुरुवात व्हावी या अनुषंगाने आपण हा प्रोग्राम पूर्णपैकी निःशुल्क घेतलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे वृद्ध व जलसंधारण मंत्री संजय भाऊ राठोड ह्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही म्हणून त्यांनी केवळ फोनवरती आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। फोनवरती शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांनी प्रोत्साहित शुभेच्छा दिल्या आहेत। त्यांनी असे सांगितले आहे की हा उपक्रम महाराष्ट्र जिल्ह्याच्या प्रत्येक तांड्यांमध्ये राबवण्याचं काम तुमच्या दत्ताभाऊ राठोड यांच्या माध्यमातून करू असे त्यांनी आश्वासन पण दिलेले आहेत। आणि त्यांनी परत जलसंधारण मंत्री साहेबांच्या वैयक्तिक अडचणीमुळे त्या या ठिकाणी येऊ शकले नाही। आणि मी हा जो कार्यक्रम आहे काय नाही म्हटलं तर माझा हा 7वा-8वा प्रोग्राम असावा, पण माझ्या माध्यमाने 1-2 नाही तर कमीत कमी 272 तर पाठीमागच्या वर्षी झालेत। आता मी त्याची गिनती केलेली नाही, जवळपास 400पेक्षा जास्त सोयरिकी माझ्या या वधूवर पेरवेच्या माध्यमाने झालेल्या आहेत। एकंदरीत याच्यामध्ये जो श्रेय आहे किंवा हा जो उपक्रम आहे हा अप्रतिम असा बंजारा समाजामध्ये हा उपक्रम आहे। त्या उपक्रमाच्या माध्यमाने एक वेगळा प्रबोधन पण समाजाच्या वतीने होतो आहे आणि जो वेगळा प्रकार समाजाला बघायला मिळतो आहे तो मिळू नये म्हणून हा उपक्रम मी हा हाती घेतलेला आहे। आणि हा उपक्रम जोपर्यंत मी जिवंत असणार आहे तोपर्यंत हा उपक्रम राबवणार आहे। एकंदरीत मी हा वधूवर परिचय मेळावापुरताच मर्यादित नाही, मी बंजारा समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय या सगळ्या गोष्टीसाठी मी ह्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधून वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न मी ह्या कार्यक्रमाच्या वतीने करत असतो। मी हा कार्यक्रम माझा नाही म्हटलं तर एक 40-45वा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यात असावा असं मी गृहीत धरतो आहे। पण एकंदरीत हा जो आजचा कार्यक्रम झाला आहे तो कार्यक्रम म्हणजे अभूतपूर्व प्रोग्राम झाला आहे। ह्या प्रोग्रामामध्ये नाही म्हटलं तर 400 ते 350 ते 400 मुलामुलींनी नोंदणी केलेली आहे आणि हा मॅसेज महाराष्ट्र राज्याच्या बंजारा समाजाच्या 5 ते 5,500 तांड्यांमध्ये पोहोचवण्याचं काम आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होईल। बंजारा समाजाचा वधूवर परिचय मेळावा घ्यावा याची संकल्पना कशी सुचली तुम्हाला? सर, एकंदरीत सत्य परिस्थिती सांगायला पाहिजे म्हणजे मी कित्येक तरी मुली बघितल्या, मला मुलगी देत नव्हते लोक आणि मग मला मी एका मानसिकतेमध्ये काहीतरी वेगळाच परिस्थिती त्या ठिकाणी रिप्रेझेंट झालो आणि मला मग ते कोणीतरी एक व्यक्ती तयार झाला आणि एक मुलगी तयार झाली की मी तयार आहे, त्यांनी माझ्यासोबत लग्न करायला तयार झाली आणि तेव्हा मी माझ्या स्वतःसोबत कमिटमेंट केले 2005ला की मी जोपर्यंत 200पेक्षा जास्त सोयरिकी करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही। आणि माझी आणखी समोरची मानसिकता अशी आहे की मी महाराष्ट्र राज्यामध्ये आता वधूवर परिचय मेळावा तर ठीक आहे, पण विवाह सोहळ्याचा निःशुल्क विवाह सोहळ्याचं नियोजन माझ्या वतीने दत्ताभाऊ राठोड यांच्या वतीने लागण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत आहे। या निमित्ताने तुम्ही बंजारा समाजातील वधूवर आणि त्यांच्या पालकांना काय आवाहन कराल? त्यांच्या वधू आणि वराला मी एवढंच आवाहन करेन की ॲडजस्टमेंट करायला शिका। आणि जोपर्यंत ॲडजस्टमेंट करायला शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्यासारखा मुलगा आणि तुमच्यासारखी मुलगी तुम्हाला मिळणार नाही। जर तुमच्यामध्ये ॲडजस्टमेंट ही नावाची भूमिका असेल तर तुम्ही तुमचा संसार पण चांगल्या रीतीने करू शकता, तुमचं सगळ्याच गोष्टी एकदम व्यवस्थितरित्या पार पाडू शकता असं मला वाटतं। सर, गाव तांड्यावर बरेच आपले लोक राहतात, त्यांच्या शिक्षणासाठी काय? एकंदरीत बंजारा समाजामध्ये शैक्षणिक परिस्थिती आता
फार उंचावर म्हणजे हिमालयापर्यंत पोहोचलेली आहे. तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्र राज्याच्या 2021-22चा रिझल्ट UPSCमध्ये बघितला असेल तर 18पेक्षा जास्त भारत देशातून लोक क्वालिफाय झालेले आहेत. म्हणजे आता एज्युकेशनल प्रवाहामध्ये बंजारा समाज फार उंचावरती गेलेला आहे आणि येणाऱ्या काळात फार मोठी प्रगती करेल अशी मला अपेक्षा आहे. आजच्या मेळाव्यात किती उमेदवारांची नोंदणी झाली? सर मी मोजले नाही पण 350-350पेक्षा जास्त आहेत. आज जर परिचय मेळाव्यामध्ये जर विवाह जुळले तर पुढच्या वेळेस तुम्ही काय सामूहिक विवाहाचं नियोजन आहे का? सामूहिक मी आता बोलल्याप्रमाणे माझं सामूहिक विवाहाचं नक्कीच नियोजन आहे आणि मी नक्कीच ती गोष्ट केल्याशिवाय राहणार नाही. माझी मानसिकता की 51 लग्न ते दत्ताभाऊ राठोड यांच्या वतीने लागावी. आणि तुम्हाला आणखी सांगावं असं वाटतं की मी हा कार्यक्रम इंडिव्हिज्युअल लेवलती घेतलेला आहे. तुम्हाला काही वाटत असेल की कोणाकडनी काही देणगी घेतलेली असावं, मी अजिबात कोणाकडनी रुपया घेत नाही. माझ्या लेवलला महाराष्ट्र राज्यातले जेवढे बी प्रोग्राम्स आहेत मी माझ्या वतीने लावत असतो. त्या 51 युवासाठी तुम्ही सामूहिक विवाहासाठी संजय भाऊ राठोड उपस्थित राहणार? यस, संजय भाऊ राठोड म्हणजे ते माझे मार्गदर्शक, आदर्श, माझे सर्व गुरु सगळं स्थान त्यांना दिलेलं आहे. त्यांना फार मोठ्या मोठ्या जबाबदारी माझ्यावरती दिलेल्या आहेत. पण त्यांची उपस्थिती आता काही आईच्या कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. हे वेगळे वेगळे आजार निर्माण होत आहेत त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. पण संजय भाऊ हा बंजारा समाजासाठी मोठे नेते आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच.